क्वार्टर जॉईंट दोन रॉड टेम्पररी जोडण्यासाठी आपण यूज करतो आणि ते दोन रॉड जे आहे आयदर टेन्शन मध्ये किंवा कंप्रेशन मध्ये दोन्हीसाठी करतो आपण. आयदर टेन्शन असलं तरी चालेल किंवा कंप्रेशन असलं तरी चालेल. तर दोन रॉड जेव्हा अंडर टेन्शन अंडर कंप्रेशन असते आणि दोन रॉड जेव्हा आपल्याला जोडायचे असतात तेव्हा आपण यूज करतो कोणतं जॉईंट बेटा? क्वार्टर जॉईंट. आता नेक्स्ट जॉईंट जो आहे तो आहे बेटा नकल जॉईंट. तर नकल जॉईंट सुद्धा दोन रॉडला जोडण्याकरिता यूज करतो बेटा आपण. फॉर एक्झाम्पल दिस इज रॉड नंबर 1 and rod number 2. So assume this is a circular rod. Okay. आता हे बेटा दोन रॉड काय करायचे आपल्याला? जोडायचे आहे. मग दोन रॉड जेव्हा आपण जोडतो तेव्हा आयदर आपल्याला या दोघांना काय करावं लागेल बेटा? वेल्डिंग करावं लागेल. मग बरोबर आहे की नाही? पण वेल्डिंग केल्यामुळे काय होईल? परमनंट जॉईंट होऊन जाईल. आपल्याला कोणता जॉईंट पाहिजे? टेम्पररी जॉईंट. तर आता नकल जॉईंटची खासियत अशी आहे बेटा का दोन रॉड एकामेकांना जोडूही शकतो आणि एकमेकांवर काय करू शकतो? टर्न करू शकतो. याला म्हणतो आपण कोणता पेयर? टर्निंग पेयर. इफ वन एलिमेंट टर्न्स ओव्हर अनदर एलिमेंट कॉल्ड एज ए टर्निंग पेयर. शिकलोय बेटा आपण. क्वार्टर जॉईंट मध्ये हे प्रोव्हिजन नाहीये. क्वार्टर जॉईंट मध्ये काय करू शकतो आपण? फक्त दोन रॉड जोडू शकतो. टर्न करू शकतो का बेटा एकमेकांवर? नाही. पण नकल जॉईंट जे आहे त्या नकल जॉईंट मध्ये काय करू शकता बेटा तुम्ही? हे दोन रॉड एकमेकांना जोडू शकता आणि एकमेकांवर काय करू शकता बेटा? टर्न करू शकता. मग टर्न कसं करू शकतो आपण? तर बेटा पहिला जो रॉड आहे याला प्रोव्हाइड करायचा आहे तुम्हाला डबल आय किंवा सिंगल आय म्हणा. ठीक आहे. हा आपला पहिला रॉड आहे. ठीक आहे. अज्युम करा हा काय बेटा आपला फर्स्ट रॉड आहे. त्याला काय प्रोव्हाइड केलं? सिंगल आय. एक सर्क्युलर होल आहे आणि हॉलो सर्क्युलर पार्ट म्हटलं तरी चालेल. आणि दुसऱ्या शाफ्टला प्रोव्हाइड करायचं बेटा डबल आय. दुसऱ्या शाफ्टला काय प्रोव्हाइड करायचं? डबल आय. फॉर एक्झाम्पल लाईक दॅट. हा झाला आपला दुसरा शाफ्ट बेटा. अज्युम करा हा आपला आहे सेकंड शाफ्ट. ठीक आहे. एक शाफ्ट जो आहे तो कोणाला जोडलेला आहे बेटा? सिंगल आयला. दुसरा शाफ्ट जोडलेला आहे डबल आयला. आता काय करणार बेटा आपण? हे सिंगल आय जे आहे डबल आय मध्ये काय करणार आपण? इन्सर्ट कर. आणि इथून आपण इन्सर्ट करणार बेटा एक पिन. त्याला म्हणतात कोणती पिन? नकल पिन. कोणती पिन बेटा? नकल पिन आपण वरून काय करणार? इन्सर्ट करून देणार. आता काय होईल? हे दोन शाफ्ट वर तुम्ही टेन्साईल लोड लावाल तर दोन शाफ्टचं जॉईंट जे आहे ते रिमूव्ह होईल का? आता काय तयार झालं बेटा? एक जॉईंट तयार झालं. आणि हे सिंगल आय डबल आय काय होऊ शकते बेटा? आता इथे यावर काय होऊ शकते? टर्न पण होऊ शकते. जर तुम्ही ट्रॅक्टरची ट्रॉली पाहिली असेल तर ट्रॅक्टर सोबत जोडलेली असते बाय युझिंग नकल जॉईंट. तर ते ट्रॉली काय होऊ शकते? टर्न पण होऊ शकते. आणि जेव्हा आपण ट्रॅक्टर चालवतो तर त्यासोबत ती ट्रॉली पण ओढली जाते. म्हणजे कोणत्या लोडला सपोर्ट करते बेटा? टेन्साईल. पहा दोन जॉईंट मध्ये फरक काय? क्वार्टर जॉईंट मध्ये दोन्ही लोड साठी टेन्साईल ॲज वेल ॲज कंप्रेसिव्ह लोड. नकल जॉईंट ओनली टेन्साईल. नकल जॉईंट मध्ये टर्निंग पॉसिबल आहे दोन रॉडचं. यस. क्वार्टर जॉईंट मध्ये पहा कधी कधी पीए टेस्ट मध्ये काय विचार सांगता येत नाही. पीए टेस्ट मध्ये कधी कधी काय विचारलं जाऊ शकतं बेटा? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नकल जॉईंट अँड क्वार्टर जॉईंट? तर डिफरन्सेस समजून राहिलं का? ओके. तिथे क्वार्टरचा यूज करतो, इथे कशाचा यूज करतो बेटा आपण? नकल पिनचा यूज करतो.
याला काय म्हणायचं बेटा, डबल आय. काय म्हणायचं, डबल आय. और याला दुसरं नाव आहे बेटा फोर्क एंड. काय म्हणायचं, फोर्क एंड. याला काय म्हणायचं बेटा, सिंगल आय. याला काय म्हणू आपण, सिंगल आय. हे काय बेटा, डबल आय. तर डबल आय मध्ये काय करायचं, सिंगल आयला इन्सर्ट करायचं. तर डायमीटर कसे असतात बेटा, सेमच असतात. आउटसाइड इनसाइड डायमीटर काय असतात, सेम असतात. आणि वरून काय करायचं, नकल पिन टाकायचं. आता जर्कमुळे किंवा मग आपण म्हणू व्हायब्रेशनमुळे ही नकल पिन वरून निघून नाही गेली पाहिजे, कारण टॅपर्ड आहे का, इथून वरून निघून जाऊ शकते जर्कमुळे. म्हणून बेटा इथे इन्सर्ट केले जाते स्प्लिट पिन. काय टाकले जाते, स्प्लिट पिन टाकले जाते. आता बेटा जर्क जरी आला तरी वरून ती पिन रिमूव्ह होत नाही. तर समजलं बेटा स्प्लिट पिनचं काम काय, का नकल पिन तिथनं काय नाही झाली पाहिजे, रिमूव्ह नाही झाली पाहिजे. समजलं का सर्वांना, ओके. तर आता येऊ बेटा आपण नकल जॉईंटचं इंट्रोडक्शन घेतलं आपण. नकल जॉईंट मध्ये किती असतात बेटा पार्ट, एक सिंगल आय, दुसरा डबल आय, तिसरा नकल पिन, नेक्स्ट स्प्लिट पिन म्हणा किंवा लॉक पिन म्हणा. ओके, स्प्लिट पिन म्हणू आपण याला टेक्निकली. बस एवढेच पार्ट आहे, हा लक्षात. आणि हा काय आपला शाफ्ट 1 आणि हा काय बेटा आपला शाफ्ट 2. दोन शाफ्ट अंडर टेन्शन असेल तर आपण कोणता जॉईंट यूज करतो, नकल जॉईंट. याला आपण कॉम्प्रेशन साठी यूज करू शकतो, पण थोडेसे तुम्हाला चेंजेस करावे लागेल. पण जनरली जे नकल जॉईंट आहे त्याचा यूज काय, ओनली फॉर सपोर्ट टेन्साईल लोड. ओके, आता येऊ आपण बेटा याला एक चांगल्या पद्धतीने याचं 3D पाहू. तो 3D व्ह्यू पाहिल्यानंतर आणखी बेटर आयडिया तुमची क्लिअर होईल. तर आता पहिले पाहू बेटा आपण असेंबली अँड डिटेल्स ऑफ नकल जॉईंट. तर पाहून घ्या बेटा, हे डिटेल्स आहे, डबल आय, सिंगल आय, नकल पिन अँड स्प्लिट पिन. पहा बेटा डबल आय कसा असतो, पहा आयडिया क्लिअर होत आहे. डबल आय मध्ये काय असतो बेटा, एक हॉलो सर्क्युलर असते टॉप साइडने पण आणि सिमिलरली बॉटम साइडने पण. हा आहे बेटा आपला सिंगल आय. सिंगल आय पाहू शकता तुम्ही, याला फक्त एकच सर्क्युलर होल आहे. यस, check. Now this single eye is inserted in the double eye, and from the top a split pin is inserted inside it. Sorry, knuckle pin. A knuckle pin is inserted from the top. Now आता एक हा काय झाला जॉईंट, पण ही स्प्लिट पिन निघाली नाही पाहिजे बाहेर, म्हणून खालून आपण काय प्रोव्हाइड करतो बेटा, कॉलर आणि स्प्लिट पिन. हा आहे कॉलर. कॉलर इन्सर्ट करतो आपण, त्याला पहा कसा आहे बेटा, स्प्लिट पिन टाकायसाठी एक सर्क्युलर काय आहे, होल आहे थ्रू आउट. ओके, आणि इथनं आपण इन्सर्ट करतो एक स्प्लिट पिन. म्हणजे काय होते बेटा, जे पिन आहे ते बाहेर निघणार नाही. दिस इज कॉल्ड एज अ फ्रंट व्ह्यू. पाहून घ्या काय होऊ शकते बेटा, दोन रॉड एकमेकांवर टर्न होऊ शकते, जे की क्वार्टर जॉईंट मध्ये पॉसिबल नाही आहे. तर याला बेटा कुठे कुठे पाहता तुम्ही, याला तुम्ही ट्रॅक्टर मध्ये पाहता, स्टेरिंग रॉड मध्ये सुद्धा आहे हे, है ना. तर बरेच ठिकाणी ऍप्लिकेशन आहे जिथे दोन रॉड जोडून तर ठेवायचे आहे, पण त्यांना काय भेटलं पाहिजे, टर्निंग मुवमेंट भेटली पाहिजे. म्हणून आपण हे जॉईंट यूज करतो. याला म्हणतो आपण कोणतं जॉईंट बेटा, नकल जॉईंट. ठीक आहे, त्याचे दोन व्ह्यू ड्रॉ करू आपण, एक फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यू मध्ये जर पाहाल तुम्ही, तर टॉप व्ह्यू मध्ये काय काय दिसेल बेटा तुम्हाला, नकल पिन हेड, डबल आय दिसेल आणि दोन रॉड दिसेल. स्प्लिट पिन वगैरे दिसेल का टॉप व्ह्यूनी, नाही. ओके, तर दोन व्ह्यू ड्रॉ करू. तर पहिला व्ह्यू ड्रॉ करू बेटा आपण कोणता, फ्रंट व्ह्यू. आयडिया क्लिअर झाली आता नकल जॉईंट कसा असतो, येस ऑर नो. ओके, तर आपण बेटा आता इथे दोन व्ह्यूज ड्रॉ करू याचे. माझ्या सोबत सोबत ड्रॉ करायचं आहे तुम्हाला, वर आणि खाली जागा असली पाहिजे. ठीक आहे, आपण काय करू बेटा, फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू वर ड्रॉ करू, फ्रंट व्ह्यू खाली ड्रॉ करू. ठीक आहे, कोणतं मेथड ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन, फ्रंट व्ह्यू खाली, टॉप व्ह्यू वर. फर्स्ट अँगल और थर्ड अँगल, फर्स्ट अँगल मध्ये आपण फ्रंट व्ह्यू कुठे ड्रॉ करतो, वर ड्रॉ करतो. टॉप व्ह्यू, थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. ओके, या छोट्या छोट्या गोष्टी एका मेकॅनिकल इंजिनियरच्या क्लिअर असल्या पाहिजे.
पहा बेटा, सर्वात पहिले काय ड्रॉ करू? शाफ्ट 1. कोणता शाफ्ट ड्रॉ करू बेटा आपण? शाफ्ट 1. सोबत सोबत डायग्राम ड्रॉ करायची, सो दॅट डिफिकल्ट वाटणार नाही तुम्हाला बेटा. आता हे जे मी ड्रॉ केलं आहे, आता लक्षात आहे बेटा, हे जे ड्रॉ केलं आहे मी, हे काय माहितीये का तुम्हाला? चेक करा. आपण आताच पाहिलं होतं. हे पण दिसतंय, हे हा शाफ्ट आहे बेटा, आणि हे दिसतंय तुम्हाला स्लॉट्स टाइप एक. तर ते ड्रॉ केलेलं आहे मी इथे. ठीक आहे, समजलं हेचं मिनिंग काय होते? ओके. आता एक जो एंड आहे तो कशाला कनेक्ट करायचा आहे? डबल आयला. दुसरा जो एंड आहे ते कशाला कनेक्ट करायचं आहे? सिंगल आयला. ठीक आहे, तर सर्वात पहिले एक सेंटर लाईन ड्रॉ केली बेटा मी. हा जो शाफ्ट आहे तो सेम शाफ्ट आपण जे आहे यूज करणार आहे दुसऱ्या साईडला पण. हे झाले दोन शाफ्ट जे आपल्याला काय करायचे बेटा? कनेक्ट करायचे. हे झालं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ द शाफ्ट. ठीक आहे, डायमीटर कसं असलं पाहिजे? दोन्ही साईडनी सेम असलं पाहिजे शाफ्टचं. आता एक एंड कोणाला जोडायचं आहे बेटा? डबल आयला. एक एंड कोणाला जोडायचं आहे? सिंगल आयला. चेक करा, फ्रंट व्ह्यू पाहू आपण डायरेक्ट. हा, चेक करा बेटा, फ्रंट व्ह्यू पहा. तर एक एंड जो आहे तो जोडायचा आहे सिंगल आयला, आणि एक एंड जोडायचं आहे डबल आयला. इथे मध्ये काय राहणार बेटा? गॅप राहणार. येस ऑर नो? ओके, सेम आपण ड्रॉ करणार आहे. एक एंड जोडायचा आहे डबल आयला. तो बेटा हा डबल आय आहे आपला. ठीक आहे, इमॅजिन होत आहे बेटा, कोणता आहे हा? डबल आहे. आणि यामध्ये इन्सर्ट करायचं आहे तुम्हाला कोणता आहे? सिंगल आहे. ठीक आहे, आणि याच्या मदतनं काय इन्सर्ट करणार बेटा तुम्ही? नकल पिन. तर नकल पिन दिसेल का आपल्याला बेटा? नाही. याचं कारण काय आहे? कारण आपण सेक्शनल व्ह्यू पाहत आहे का? नाही. तर कोणती लाईन ड्रॉ करायला लागेल बेटा मला? डॉटेड. नकल पिन. नकल पिन हिट दिसेल का बेटा फ्रंट व्ह्यू मध्ये? येस ऑर नो? यस, नकल पिन हेड दिसेल तुम्हाला, पण नकल पिन दिसणार नाही. कॉलर दिसेल का बेटा? यस, कॉलर पण दिसेल. स्प्लिट पिन दिसेल का बेटा? फ्रंट व्ह्यू मध्ये स्प्लिट पिन दिसेल का? यस. तर मी इथे स्प्लिट पिन एक डॉटने दाखवतो. याला म्हणतात बेटा काय? नकल जॉईंट. ठीक आहे, तर काही डायमेन्शन्स जे आहे ते मी इथे दाखवतो. पिनच्या डायमीटरला काय म्हणू बेटा आपण? डीपी म्हणू किंवा D1 म्हणू. ठीक आहे, त्यानंतर जो
आयचा आपला आउटसाइड डायमीटर आहे, याला काय म्हणू बेटा आपण? D2. आणि जो हेडचा डायमीटर आहे याला काय म्हणू बेटा आपण? D3. ठीक आहे. जे थिकनेस आहे सिंगल आयची त्याला काय म्हणू बेटा आपण? T. आणि जे डबल आयची थिकनेस आहे त्याला काय म्हणू बेटा आपण? T1. आणि जे पिनची थिकनेस आहे याला काय म्हणू बेटा आपण? T2. आणि जो शाफ्ट आहे आपला त्या शाफ्टच्या डायमीटरला काय म्हणू बेटा आपण? D. डायमीटर ऑफ शाफ्टला काय म्हणू आपण? D. आणि कोणता लोड आहे बेटा याच्यावर? टेन्साईल लोड. इट इज यूज टू सपोर्ट विच लोड? टेन्साईल. जनरली टेन्साईल लोड सपोर्ट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. हा झाला फ्रंट व्ह्यू. असंच काय ड्रॉ करायचं बेटा आपल्याला याचा? टॉप व्ह्यू. जर मी टॉप व्ह्यू तुम्हाला जर विचारलं तर कसं दिसेल बेटा सांगा बरं? आताच डायग्राम पाहिली आहे बेटा आपण. चेक करा डायग्राम मध्ये, लक्षात येईल तुमच्या. पहा याचा टॉप व्ह्यू काय काय दिसेल बेटा? दोन शाफ्ट एकमेकांवर टर्न होऊ शकतात. चेक टॉप व्ह्यू. हा कोणता व्ह्यू झाला बेटा? टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसतंय तुम्हाला? नकल पिनचा काय आहे बेटा? हेडचा सर्कल, त्यानंतर डबल आयचा सर्कल, दोनच सर्कल दिसत आहे. आणि हे दोन शाफ्ट दिसणार तुम्हाला, बाकी दुसरं काहीच दिसणार नाही. तर टॉप व्ह्यू ड्रॉ करत असताना टॉप व्ह्यू साठी मी प्रोजेक्शन घेतो इथनं. हे टॉप व्ह्यू साठी प्रोजेक्शन सेंटर घेतो पिनचा. तर सर्वात पहिले काय दिसेल बेटा तुम्हाला? एक नकल पिन हेड बरोबर प्रोजेक्शनवर राहील ते बेटा, या प्रोजेक्शनवर घ्यायचं आहे. बरोबर हे मॅच झाले पाहिजे प्रोजेक्शन. जे पिनचा हेड आहे ते बरोबर प्रोजेक्शन मॅच झाले पाहिजे तुमचे. झालं मॅच? काय आहे बेटा? नकल पिनचा हेड आहे. काय ड्रॉ केलं? नकल पिनचा हेड. समजून घ्यायचं डायग्राम. त्यानंतर डबल आय. डबल आय साठी बेटा हे राहील त्याचे प्रोजेक्शन. डबल आय. डबल आय कसा दिसेल बेटा? सर्क्युलरच दिसेल फ्रॉम द टॉप. अरे यस ऑर नो? हा झाला डबल आय. मी इथनं प्रोजेक्शन काढून टाकतो. सिंगल आय, डबल आय. बेटा पिन दिसेल का फ्रॉम द टॉप? नकल पिन दिसेल का बेटा आतमधली? अरे बेटा हे पिन कशी दिसेल रे वरून? यस म्हणत आहे. ही पिन कशी दिसेल वरून पाहिल्यावर? पिन हॉलो दिसते. पिन दिसणारच नाही. पिन हॉलो आहे का? पिन सॉलिड आहे. वरून पाहाल तर काय दिसेल? फक्त पिन हेड. आणि पिन त्या पिन हेडच्या मागे दबले जाईल, म्हणून कोणती लाईन? डॉटेड लाईन. ठीक आहे. आता बरोबर शार्पच्या प्रोजेक्शनवर शार्प ड्रॉ करायचे. ठीक आहे, मी प्रोजेक्शन गाईडलाईन साठी घेतो, नंतर इरेज करून टाकू आपण त्याला, किंवा इथनं कॉपी करून घेतो याला. बेटा शाफ्ट आयदर तुमचा फ्रंट व्ह्यू असो किंवा टॉप व्ह्यू असो, कसं दिसेल बेटा? शाफ्ट कसा दिसेल? रेक्टँग्युलरच दिसेल ना. तुम्ही शाफ्टचा फ्रंट व्ह्यू पहा का टॉप व्ह्यू पहा, कसा दिसेल शाफ्ट? ॲज अ रेक्टँगलच दिसेल. आणि हे जोडून घ्यायचं आहे आपल्या
तर सांगा, काही डिफिकल्ट आहे डायग्राम ड्रॉ करणं? नो. नाव लेबलिंग करू बेटा आपण. दिस इज कॉल्ड ॲज ए सिंगल आय एंड, single eye end. This is double eye end, double eye end. त्याला दुसरं नाव काय बेटा? fork end. Fork end. This is called as a collar. This is split pin. Split pin. This is knuckle pin. Pin head. And this is knuckle pin. सो एवढे पार्ट बेटा आपल्या याच्यात आहे. पिनच्या डायमीटरला आपण D1 म्हटलेला आहे आणि आयचा जो डायमीटर आहे त्याला आपण D2 म्हटलं आहे. D3 जे आहे आपण पिनच्या डायमीटरला म्हटलेलं. तर एक सिंपल आणि सरळ डायग्राम पेपरमध्ये ड्रॉ करायची. एकदम काही तुम्हाला बुकीज डायग्राम कॉपी पेस्ट ड्रॉ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो ॲज युजल बेटा आपण सर्वात पहिले काय करतो, फर्स्ट लेक्चरमध्ये जॉईंट, त्या जॉईंट बद्दल माहिती घेतो, कशासाठी यूज केल्या जाते, कुठे यूज केल्या जाते. त्यानंतर त्याचा बेटा आपण 3D पाहतो. 3D पाहून त्याच्यावरून आपण 2D डायग्राम बनवतो. डन. सो डायग्राम बनवताना केअरफुली लक्ष देत चला पहिले, सो दॅट तुम्हाला स्पीडीली डायग्राम बनवता येईल. नकल पिन जे आहे, यूज डॉटेड लाईन. बेटा F बटन दबा.
सो क्वार्टर जॉईंट और नकल जॉईंट या दोनपैकी एक 100% पेपरमध्ये एक जॉईंट प्रेझेंट असतो, आयदर क्वार्टर जॉईंट और नकल जॉईंट. तर किती सर्कल दाखवायचे बेटा तुम्हाला? टॉप व्ह्यू मध्ये किती सर्कल दाखवायचे? 3. कशा कशाचे आहे बेटा हे 3 सर्कल? एक आहे नकल पिन, दुसरा आहे नकल पिन हेड आणि तिसरा आहे डबल आय. आता डबल आयचा इनसाइड डायमीटर म्हणजेच तुमचा पिनचा डायमीटर, त्याच्यामुळे ते दिसेल का तुम्हाला? त्यानंतर स्प्लिट पिन दाखवायचं. आणि हा जो असते बेटा हा ऑक्टॅगोनल एंड असते. याला काय म्हणतात बेटा? ऑक्टॅगोनल एंड. तर ऑक्टॅगोनल एंडचा मिनिंग आपण 3D मध्ये समजून घेऊ शकतो. हे इथे पाहायला भेटेल तुम्हाला, दिसतंय बेटा? यस, ऑक्टॅगोनल एंड म्हणतात त्याला. ठीक आहे, जर आपण इथे पाहिलं तर इथे आणखी आयडिया चांगली क्लिअर होईल तुमची. हे पहा, ऑक्टॅगोनल एंड आहे. मग नंतर हा असा जाऊन बेटा डबल आय मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, आणि असाच आपला काय असतो सिंगल आय. सिंगल आयचाही जो एंड दिसतो तुम्हाला ऑक्टॅगोनल एंड आहे. आणि मग आपण हा सिंगल आय जो आहे तो डबल आय मध्ये इन्सर्ट करतो आणि एक जॉईंट बनवण्यासाठी, कारण आता याला जर ओढाल तर तुम्ही जॉईंट निघून जाईल, म्हणून इथून काय इन्सर्ट करतो बेटा आपण? एक नकल पिन आपण इन्सर्ट करतो. नकल पिन इन्सर्ट केल्यामुळे आता जॉईंटला ओढा तुम्ही, जॉईंट रिमूव्ह होणार नाही. ठीक आहे, आणि पिन रिमूव्ह नाही झाली पाहिजे त्यासाठी मग काय केलं बेटा आपण? पिन रिमूव्ह नाही झाली पाहिजे त्यासाठी मग आपण काय केलं? इथे स्प्लिट पिन टाकलेलं आहे. ॲट द बॉटम काय केलं बेटा आपण? एक कॉलर टाकलेला आहे. त्या कॉलरला काय बेटा असा होल आहे आणि तिथे काय इन्सर्ट केलेली आहे आपण? एक स्प्लिट पिन आपण इन्सर्ट केलेली आहे, इन ऑर्डर टू अवॉइड द रिमूव्हल ऑफ द पिन. पिन रिमूव्ह होणार नाही. तर दोन्ही रॉड एकमेकांवर काय होऊ शकतात बेटा? टर्न होऊ शकतात. याला म्हणतात रिलेटिव्ह मोशन म्हणतो आपण. काय म्हणतो? रिलेटिव्ह मोशन. कोणता पेअर? कायनेमॅटिक पेअर. कायनेमॅटिक पेअर मध्ये कोणता पेअर? टर्निंग पेअर. ओके, सो जनरली जो लोड अप्लाय करतो आपण याच्यावर, टेन्जाईल लोड साठी आपण याला यूज करतो, टेन्जाईल लोड सपोर्ट करण्यासाठी. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू समजलं ना? हा फ्रंट व्ह्यू आहे आणि याच्यावरूनच काय बनवलं बेटा? टॉप व्ह्यू. याचे प्रोजेक्शन घेऊन जा वर. हेडचे प्रोजेक्शन द्या, त्याच्यावर हेड सर्कल येईल. इथून डबल आयचं प्रोजेक्शन घेऊन जा, डबल आय येईल. आणि सिंगल आय जो आहे तोच डबल आय आहे. सिंगल आय आणि डबल आय दोन्ही काय बेटा? मॅच आहे. हा सिंगल आय हा डबल आय दोन्ही काय? मॅच. आणि जो तुमचा पिनचा डायमीटर आहे तोच इनसाइड डायमीटर आहे. कोणाचा? जो तुमचा पिनचा डायमीटर आहे तोच इनसाइड डायमीटर आहे. कशाचा बेटा? तुमच्या डबल आयचा. हे पिन हेड. आणि ही आपली आहे पिन. तर पिनचा जो डायमीटर आहे तोच आपल्या सिंगल आय डबल आयचा कोणता डायमीटर आहे? इनसाइड डायमीटर आहे, D1. आणि आउटसाइड डायमीटरला म्हटलं आपण D2. आणि पिनच्या डायमीटरला काय म्हटलं आपण? D3. तर आयडिया क्लिअर झाली बेटा सर्वांना? ओके, तर किती पार्ट डिझाईन करावं लागेल बेटा आपल्याला टोटल? सिंगल आय, डबल आय, शार्प अँड नकल पिन, 4 पार्ट आहे बेटा. तर आपण डिझाईन कसं करायचं याची थोडी एक आयडिया जी आहे ती आपण घेतलेली आहे. कुठे? नकल जॉईंट मध्ये. येस ऑर नो? सॉरी, क्वार्टर जॉईंट मध्ये. का सर्वात पहिले काय करायचं? कंपोनंट पाहायचं, मग त्या कंपोनंटवर कुठला लोड आहे आणि ज्या पद्धतीचा लोड असेल त्या पद्धतीने काय करतो बेटा? मग आपण त्याला डिझाईन करतो.
तर झालं का बेटा डायग्राम? क्वार्टर जॉईंट मध्ये बेटा एक शाफ्ट दुसऱ्या शाफ्टवर रोटेट किंवा टर्न होऊ शकतो का? नाही. तर डिफरन्स मध्ये लिहिता येईल का तुम्हाला हे? काय डिफरन्स लिहाल बेटा क्वार्टर जॉईंट नकल जॉईंट मध्ये? क्वार्टर जॉईंट कोणत्या याला सपोर्ट करते फक्त? अरे कोणत्या याला सपोर्ट करते फक्त? टेन्जाईल आणि कॉम्प्रेसिव्ह दोन्ही याला सपोर्ट करते. पण नकल जॉईंट ओनली टेन्जाईल साठी. मॉडिफिकेशन केलं तर तुम्ही याला कॉम्प्रेसिव्ह साठी करू शकता, पण जनरली कशासाठी करतो आपण? टेन्जाईल साठी. तिकडे बेटा एक शाफ्ट दुसऱ्या शाफ्टवर टर्न होऊ शकत नाही. इकडे एक शाफ्ट दुसऱ्या शाफ्टवर काय होऊ शकते? टर्न होऊ शकते. लक्षात. तिकडे क्वार्टरचा यूज करतो आपण, इकडे नकल पिनचा यूज करतो. ठीक आहे. डन बेटा. काही अडचण? काही अडचण असेल तर विचारा. तर आपण सेक्शनल व्ह्यू नाही पाहत आहे बेटा, ओनली कोणता व्ह्यू पाहत आहे आपण? फ्रंट व्ह्यू. म्हणून आपल्याला पिन दिसेल का? नाही. हे पिन कधी दिसेल बेटा? जेव्हा आपण याला काय करू? कट करू, तेव्हा आपल्याला पिन दिसेल. म्हणून मी कोणत्या लाईनने ड्रॉ केली बेटा पिन? डॉटेड लाईनने पिन ड्रॉ केली मी. ठीक आहे. प्रोजेक्शन काढून टाकतो म्हणजे तुम्हाला डिटेल डायग्राम दिसली पाहिजे. नोटेशन काय घेतले बेटा? D1 म्हणजे कोणाचं डायमीटर? D1 मीन्स कोणाचं डायमीटर? नकल पिनचाही डायमीटर, सिंगल आयचा इनसाइड डायमीटर, डबल आयचा इनसाइड डायमीटर. D2 म्हणजे आउटसाइड डायमीटर डबल आयचा पण, आउटसाइड डायमीटर सिंगल आयचा पण. T थिकनेस ऑफ सिंगल आय, T1 थिकनेस ऑफ डबल आय, T2 थिकनेस ऑफ नकल पिन हेड. D इज द डायमीटर ऑफ शाफ्ट. हे काय बेटा आपला? शाफ्ट. क्लिअर आहे आयडिया? येस ऑर नो? आता हीच डायग्राम जर मी तुम्हाला बुकीज डायग्राम दाखवली तर थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण तुम्हाला मी आधीच सांगितलं का तुम्ही ही डायग्राम ड्रॉ केली तरी सफिशियंट आहे. जशी मी डायग्राम ड्रॉ करून दिली आहे बेटा तुम्हाला, सेम डायग्राम ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही डायग्राम शेअर करतो तुमच्यासोबत. एक बुकीज डायग्राम जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो. हे बेटा जी डायग्राम बुक मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर काही तुम्हाला थोडस याच्यामध्ये चेंजेस दिसत असेल, पण गरजेचं नाही का तुम्ही हे ड्रॉ केली पाहिजे. आपण जे ड्रॉ केली आहे तेही ड्रॉ केली तरी चालतं. तेच आहे सिमिलर. 3 सर्कल आहे बेटा. येस ऑर नो? ओके. सेम दिलेलं आहे, फक्त इथे प्रपोर्शन वगैरे दाखवलं आहे का. हे किती आहे? 4.5 टाइम्स डी. हे किती आहे? 4.5 टाइम्स डी. हे 1.2 टाइम्स डी, 1.1 टाइम्स डी. तर हे काही दाखवायची आवश्यकता नाही आहे. जेवढं मी तुम्हाला ड्रॉ करून दिलेलं आहे हे जरी तुम्ही दाखवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. आता नकल पिन बद्दल इंट्रोडक्शन दिलंच आहे मी तुम्हाला, थोडंसं टेक्निकली डिस्कस करून घेऊ. काय असते नकल पिन? पहा बेटा काय असते नकल पिन. इन नकल जॉईंट द टू व्ह्यूज विच आर शोन इन फिगर. दोन व्ह्यू दाखवलेले आहे आपण. वन एंड
one end of the rod is made into an eye. एक रॉडला काय बनवायचं आहे? आय. हा रॉड आहे, बरोबर आहे की नाही? हा एक रॉड आहे आणि हा एक रॉड आहे. आता दोन्ही रॉड तर डायरेक्ट जोडू शकत नाही, म्हणून याला एका याला काय बनवायचं? सिंगल आय बनवायचं. एका याला काय बनवायचं? डबल आय बनवायचं. तर एका रॉडला बनवायचं सिंगल आय म्हणजेच आय, अँड द एंड ऑफ द अनदर रॉड इज फॉर्म इन टू ए फोर्क. फोर्कला दुसरं नाव डबल आय. ओके, with an eye in each of the fork leg. The knuckle pin passes through both the eye hole and the fork hole and may be secured by means of a collar and taper pin, or त्यालाच काय म्हणतात? स्प्लिट पिन. तर काय करायचं बेटा आपल्याला? एका रॉडला एका एंडला बनवायचं आहे सिंगल आय, दुसऱ्या एंडला बनवायचं आहे फोर्क. दोन्ही याला आय असलं पाहिजे आणि इथून काय करायचंय? नकल पिन टाकायची आहे आपल्याला आणि नकल पिनला काय लावायचे आहे बेटा? कॉलर लावायचे आणि कॉलर सोबत स्प्लिट पिन. इथं काय राहते बेटा? कॉलर राहते. आणि कॉलर कॉलर सोबत काय लावायचं आहे तुम्हाला? स्प्लिट पिन. ठीक आहे, इथे आपण काय करतो? स्प्लिट पिन इन्सर्ट करतो. असेंब्ली मध्ये पाहिलं आपण. नेक्स्ट, the knuckle pin may be prevented from rotating in the fork by means of a small stop pin, or त्याला snug म्हणतात, peg म्हणतात. Okay, in order to get a better quality of joint, the sides of the fork and eye are machined. जे फोर्कचे जे साइड आहे ते कसे केले जाते बेटा? मशीन केले जाते. द होल इज accurately drilled and pin turned. The material used for the joint may be steel or rough iron. Steel or rough iron generally material use केल्या जाते. ओके, तुम्ही आपल्या साध्या भाषेत असंही एक्सप्लेन करू शकता. A knuckle joint shown in figure, two views, front view and top view. One end is made into single eye, another end made into double eye, and after matching single eye double eye, a knuckle pin is inserted in it. So the inside diameter of the single eye double eye and the diameter of pin should be same. And in order to prevent the pin from removal at the end, a split pin is inserted. काय केलं आहे बेटा? एक स्प्लिट पिन जे आहे ते आपण काय केलेलं आहे? इन्सर्ट केलेलं आहे. इथे काय इथे असते बेटा? स्प्लिट पिन. ठीक आहे, स्प्लिट पिन इज इन्सर्टेड. कॉलर मध्ये असते स्प्लिट पिन. ठीक आहे, कॉलरच्या खाली दाखवायचं का कॉलर मध्ये दाखवायचं आहे? कॉलर मध्ये स्प्लिट पिन. आणि हे आपली पिन आहे, हा कॉलर आहे. ठीक आहे, तर जो हे पार्ट आहे याला म्हणायचं स्प्लिट पिन और टॅपर्ड पिन म्हणू शकतो आपण. ओके, तर ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे? तर ऍप्लिकेशन सांगितलंय बेटा मी तुम्हाला. टाय रॉड, स्टेअरिंग रॉड, त्यानंतर तुमचं जे ट्रॅक्टरची जे ट्रॉली जोडतो आपण, तर तिथे पहा बेटा अशा पद्धतीचे एक डबल आय असते, त्याच्यात सिंगल आय इन्सर्ट करतो आणि वरून पिन टाकून देतो आपण. पाहिलाय का कोणी ट्रॅक्टर? पाहिलाय सर्वांनी? ट्रॅक्टरच्या मध्ये जे आपण जॉईंट तयार करतो ते कोणतं जॉईंट आहे? नकल जॉईंट आहे. समजलं का सर्वांना? येस ऑर नो? तर नकल जॉईंट बेसिकली जे आपण यूज करतो तिथे जिथे रोटेशन पाहिजे असते बेटा तिथे आपण नकल जॉईंट यूज करू. जसं की आता हा ट्रॅक्टर आहे, जर या इमेजेस मध्ये पाहाल तर तुम्हाला हे नकल जॉईंट दिसेल. डबल आहे, सिंगल आहे आणि इथे लागलेली आहे नकल पिन. लोकोमोटिव्ह मध्ये सुद्धा पाहायला भेटते तुम्हाला. हे बघ असं असते बेटा, हा आहे तो.
लक्षात. यामध्ये जर तुम्ही डिटेल पाहिलं तर तुम्हाला कोणतं जॉईंट दिसेल? नकल जॉईंट दिसेल. पण आता नकल जॉईंट मध्ये यात काय गायब आहे सांगा? सिंगल आहे गायब आहे. हा डबल आहे आणि हे काय नकल पिन, हे काय स्प्लिट पिन. ओके, यात इन्सर्ट करायला लागेल सिंगल आहे. तर हा जोडतो बेटा आपल्या ट्रॅक्टरला आणि ट्रॉलीला जोडण्याचं काम करतो हे. ओके, तर बेसिकली याचं ऍप्लिकेशन तुम्हाला कुठे पाहायला भेटेल का? जिथे आपल्याला काय करायचं आहे बेटा, हे पहा अशा पद्धतीने. हा सिंगल आहे, याच्यावर काय असतो? डबल आहे. हे पहा, ट्रॅक्टर ट्रॉलीला असते सिंगल आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीला काय असते बेटा? सिंगल आहे. आणि ट्रॅक्टरला काय असते? डबल आहे. मग हे दोन्ही जोडतो आपण बाय युझिंग नकल पिन. येस. त्यानंतर बेटा तुम्ही टाय रॉड पण पाहिला असेल. टाय रॉड, तर टाय रॉड मध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचं नकल जॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. डबल आहे. येस, दिसत आहे बेटा, डबल आहे. आणि याच्यात मग आपण सिंगल आयला कनेक्ट करू शकतो. टाय रॉड्स मध्ये तुम्हाला हे पहा बेटा, इथे नकल जॉईंट पाहायला भेटेल. दिसत आहे बेटा, हा डबल आहे, हा सिंगल आहे आणि हे स्प्लिट पिन. तर बरेच ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन पाहायला मिळेल. स्टेरिंग रॉड, टाय रॉड झालं, स्टेरिंग रॉड झालं. तर नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहे याचे जिथे तुम्हाला नकल जॉईंट पाहायला भेटेल. तर नकल जॉईंटच का बरं आपण यूज करतो? कारण बेटा इझिली तुम्ही असेंबल आणि काय करू शकता, जेव्हा मेंटेनन्स निघेल तेव्हा तुम्ही त्याला काय करू शकता, इझिली डिटॅच करू शकता, म्हणजे डिसेंबल करू शकता. तर इझिली असेंबल आणि डिसेंबल करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? नकल जॉईंटचा. आता नकल जॉईंट काय असते, त्याचं 3D व्ह्यू, त्याचं 2D व्ह्यू. ओके, आयडिया क्लिअर झाली का? त्याचं ऍप्लिकेशन क्लिअर झालं? ओके, पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय करतो, कुठल्याही टॉपिकची पूर्ण डिटेल माहिती घेतो, त्याची डायग्राम बनवतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याला आपण डिझाईन करतो आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मग त्याच्यावर आपण न्यूमेरिकल पाहतो. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू बेटा आपण डिझाईन ऑफ नकल जॉईंट. ओके.